नवी दिल्लीनंतर आता महासेना आघाडीची खलबतं मुंबईमध्ये होणार आहेत। उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे मुंबईमध्ये भेटणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 27 तारखेपर्यंत शपथविधी होणार असल्याचं देखील कळतंय। शिवसेनेसोबत बैठक झाल्यानंतर तारखेचा निर्णय होईल अशी माहिती कळतीये। तर सोमवारी दावा करण्याची शक्यता आहे। सत्ता स्थापनेबाबत राज्यपालांकडे दावा करण्याची शक्यता या ठिकाणी सोमवारी असल्याची वर्तवण्यात येत असून विधानसभा अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसला हवं असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरू असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील मुख्यमंत्री पदाचा निर्णय उद्या होणार आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकांकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। तर मुख्यमंत्री पद 5 वर्ष की 2.5 वर्ष याबद्दल देखील उद्या निर्णय होणार आहे। तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इच्छा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे उद्या ज्या बैठका होणार आहेत त्या बैठकांमध्ये सत्ता स्थापनेचं फायनल जे काही सूत्र आहे ते या ठिकाणी घडणार आहे। तर अखेरचा फॉर्म्युला जो असणार आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्याची जी प्रक्रिया आहे ती उद्या होण्याची शक्यता आहे। बारे में आपको पृथ्वीराज चौहान जी और एनसीपी के मलिक जी ने कहा होगा कि हमारी बातचीत तो ठीक हो गई। एनसीपी और हमारे बीच में बातचीत होने के बाद आगे के बात बढ़ाने के लिए हम बॉम्बे जा रहे हैं। वहाँ पर फिर वहाँ जो शिवसेना के जो प्रमुख नेता हैं उनसे बात करके आगे क्या करना कैसा करना वो तय करेंगे। तर थेट नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ या ठिकाणी या घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। अशामध्ये नेमका आता सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला कुठपर्यंत आलाय, काय माहिती? खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती येत आहे की सत्ता स्थापनेचा अंतिम निर्णय झालेला आहे। आता फक्त शिवसेनेसोबत जी चर्चा करायची आहे त्यानंतर कुठेतरी जी माहिती पुढे आलेली की शिवसेनेसोबत ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार चर्चा करतील, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक होणार आहे। ती उद्या एक बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलं एक औपचारिक बैठक म्हणून 12 वाजता साधारणतः धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी सर्व जे आघाडीतले पक्ष होते, घटक पक्ष, त्यांची एक बैठक होणार आहे। त्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी, त्यानंतर शेतकरी स्वाभिमान पक्ष, त्यानंतर सोबतच बघितलं शेतकरी कामगार पक्ष, त्यानंतर बहुजन विकास आघाडी यासारखे जे पक्ष आहेत, छोटे घटक पक्ष, या घटक पक्षांसोबत एनसीपी आणि काँग्रेसची बैठक होणार आहे। त्यानंतर हे बैठकीचं सत्र जे आहे यापूर्वी शिवसेनेसोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे आणि सायंकाळी साधारणतः राज्यपालांना एक पाठिंब्याचं पत्र कसं देता येईल तो प्रयत्न कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा आहे। आणि उद्या सायंकाळी किंवा परवा सकाळी अत्यंत महत्त्वाची घडामोड होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि सोबतच काँग्रेस यांच्या सर्व आमदारांच्या स्वाक्षरी असलेलं आणि सगळ्यांचे विधानसभेचे क्रमांक असलेले, जिथून विजयी झालेले आहेत त्या विधानसभेचे क्रमांक असलेले उमेदवारांचे जे नाव आहेत ते आणि अशी संपूर्ण यादी विथ सगळ्यांच्या स्वाक्षरीसह राज्यपालांना देण्याची शक्यता आहे। राज्यपाल कार्यालयाच्या उद्या राज्यपालांचा 2 दिवसाचा दौरा आहे। आपल्याला माहिती असेल की राष्ट्रपती भवनामध्ये राज्यपालांचं संमेलन आहे। या राज्यपालांच्या संमेलनासाठी उद्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे दिल्लीला येतील। उद्या आणि परवा हे साधारणतः ही संमेलन होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 24 तारखेला ते मुंबईला परततील। पण या दरम्यान त्यांचं राज्यपाल कार्यालय खुलं असेल। आमचा प्रयत्न असा आहे म्हणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा प्रयत्न आहे की त्यांना पत्र कुठल्याही परिस्थितीत उद्या किंवा सकाळी परवा सकाळी द्यायचं। त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी लवकरात लवकर दावा केल्यानंतर लवकरात लवकर सत्ता स्थापनेची तयारी कशी करता येईल, सत्ता स्थापनेचे सगळे निर्णय कसे घेता येईल यासाठी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी प्रशांत, त्यामुळे आता उद्याच्या बैठकांमध्येच अंतिम काय तो निर्णय होणं अपेक्षित आहे आणि या संदर्भातल्या अशाच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तूर्त प्रशांत, धन्यवाद या अपडेटसाठी। तर महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात पोहोचला असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित आघाडीमुळे राज्याला पर्यायी सरकार मिळेल अशी शक्यता आहे। मात्र यावेळी काँग्रेसनं अनेक अटी घातल्याचं कळतंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाशिव आघाडीऐवजी नव्या आघाडीचं नाव हे महाविकास आघाडी असेल अशी अट काँग्रेसनं घातली आहे। त्यामुळे आता शिव शब्द वगळला जाऊन महाविकास आघाडी असं नवं नाव जन्माला आलंय। तर त्यासोबतच काँग्रेस थेट शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, तर
राष्ट्रवादीला पाठिंब्याचं पत्र देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच 11-11-11 असा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं देखील कळतंय आणि त्याचप्रमाणे शिवसेनेला आपला हिंदुत्वाचा अजेंडाही सोडावा लागणार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करताना काँग्रेसनं धर्मनिरपेक्ष शब्द वापरण्याची सूचना केली आहे. तर सोनियांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत या सगळ्या विषयांवरती चर्चा होऊन निर्णय झाल्याचं कळतंय. दरम्यान मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. तर शिवसेनेशी चर्चा झाल्यानंतर पुढचा निर्णय कळवला जाईल असं आघाडीनं स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेनेला 5 की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळणार हे बघावं लागणार आहे आणि त्याच संदर्भात उद्या महत्त्वाची बैठक होईल आणि या बैठकीनंतरच काय ते फॉर्म्युल्याचं चित्र हे महाराष्ट्रासमोर स्पष्ट होईल. तर महाविकास आघाडीचा सत्ता फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर काँग्रेसचा थेट शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीला पाठिंबा असणार आहे. महाशिवा आघाडी ऐवजी काँग्रेसने जी मागणी केली आहे त्यानुसार महाविकास आघाडी असं नाव असणार आहे. सत्ता फॉर्म्युला आपण पाहतो या 3 पक्षांचा. त्यामध्ये काँग्रेसचा थेट शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीला पाठिंबा असेल. तर सत्ता वाटपाच्या 11-11-11च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकार स्थापनेवेळी धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरण्याची काँग्रेसनं मागणी केली आहे आणि मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही सस्पेन्स कायम असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे उद्याच्या बैठकांमधूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. उद्या आम्ही मुंबईला जाणार आहे. मुंबईला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघं मिळून आम्ही आमच्या निवडणुकीपूर्वीच्या सहकाऱ्यांशी प्री पोल अलायन्स पार्टनर्स त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू आणि आत्तापर्यंत झालेल्या चर्चेची सर्व त्यांना माहिती देऊ. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेबरोबर चर्चा करतील आणि ही चर्चा आणि ह्या चर्चेमधले अलायन्स करण्याबद्दलचे सर्व मुद्द्यावर एकमत झाल्यानंतर आपल्याला मी तिघेही मिळून आपल्याला पूर्णपणे मुंबईत ब्रीफिंग करू. शिवसेनेबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करण्यासाठी जात असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अगोदर चर्चा करून अनेक विषयावर जे आहे सहमती घडून आणलेली आहे. आता या सगळ्या विषयांची चर्चा जी आहे शिवसेनेबरोबर होईल आणि मला असं वाटतं फार लवकर जे आहे या सगळ्या गोष्टी चर्चा संपून जे सरकार अस्तित्वात येण्याची वेळ आता फार जवळ आलेली आहे असं मला वाटतं. बऱ्याचशा अंशी दिशा ठरलेली आहे आणि मला वाटतं की अंतिम निर्णय 1-2 दिवसात पूर्ण होईल. आमच्या मित्रपक्षांना आम्ही विश्वासात घेणार आहे. उद्या 12 वाजता त्यांना मुंबईत बोलवण्याची निरोप आता जातील. त्या सर्वांना बोलवून चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन त्यानंतर आमचा नव्याने जो मित्रपक्ष होणार आहे त्या शिवसेनेशी त्यांच्याशी आमचा अलायन्स होणार आहे त्यांच्याशी आमची चर्चा होईल आणि त्यानंतर लवकरात लवकर तातडीनं सरकार स्थापनेच्या हालचाली होतील. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित बैठक घेऊन सर्व विषयावर चर्चा करून एकमत तयार केलेलं आहे आणि या बैठकीत निर्णय झालेला आहे की आम्ही उद्या मुंबईमध्ये जे आमचे प्री पोर अलायन्स होते त्यांच्यासोबत पहिले बैठक घ्यायचं, त्यांना कुठेतरी जी सर्व परिस्थिती त्याची माहिती द्यायची आणि त्यांना विश्वासात घेऊन मग शिवसेनेसोबत आमची चर्चा होणार आहे. आम्ही ठरवलेलं आहे की शिवसेनेसोबत महाराष्ट्रामध्ये सरकार निर्माण करायचं आहे. त्यांच्याशी बैठक करून एकमत करून लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये एक नवीन सरकार निर्माण करण्याबाबत उद्यापासून मुंबईमध्ये बैठका सुरू होतील. तर महाविकास आघाडी सत्ता स्थापनेच्या उंबरठ्यावर पोहोचली असली तरीही राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी थोडी वाट बघावी लागणार असल्याचं दिसतंय. कारण 22 आणि 23 नोव्हेंबरला राज्यपाल दिल्लीमध्ये असणार आहेत आणि यानंतर 24 तारखेला संध्याकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मुंबईमध्ये परततील अशी माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यानंतरच आता महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेता येणं शक्य होणार आहे. दरम्यान उद्या सकाळी 10 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली सर्व शिवसेना आमदारांची बैठक पार पडणार आहे. मातोश्रीवर सकाळीच होणाऱ्या या बैठकीत शिवसेनेची सत्ता स्थापनेची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार आहे. तर सर्व आमदारांना आधार कार्ड, कागदपत्र आणि 5 दिवसांचे कपडे घेऊन बोलवण्यात आल्याचं कळतंय. तसंच आमदारांच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला असून यावरती चर्चा करण्यासाठी थेट मातोश्रीवर शिवसेनेचे सर्व आमदार आणि उद्धव ठाकरेंमध्ये आता थेट संवाद होणार आहे.
तर तिथेच काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या 4 वाजता बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत काँग्रेसचा गटनेता निवडला जाणार आहे. सर्व आमदारांना उद्या बैठकीसाठी मुंबईमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर उद्या सकाळी 11 वाजता काँग्रेस राष्ट्रवादीच्या इतर घटक पक्षांची बैठक होण्याची शक्यता आहे. तर नेमकं काय ठरलंय त्याची माहिती मित्र पक्षांना देण्यात येणार आहे आणि त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बसपासोबत आघाडी करून काँग्रेसनं चूक केली होती. आता महाराष्ट्रात आपण पुन्हा तीच चूक करतोय अशी टीका संजय निरुपम यांनी केली. बघूयात ते नेमकं काय म्हणाले. सरकार का हिस्सा बनने की एक लालसा रख रहे हैं, वह सरकार लंबे समय तक नहीं चलेगी और उससे अंततः कांग्रेस को बहुत भयंकर नुकसान होगा. इतिहास गवाह है कि वर्षों पहले जब हमने पहली बार बीएसपी के साथ अलायंस किया था, तब एक जोरदार विरोध हुआ था कांग्रेस के अंदर. हमने उस विरोध को नहीं सुना और उसके बाद उस अलायंस के बाद बीएसपी के साथ उस गठबंधन के बाद कांग्रेस की जो दुर्दशा हुई या कांग्रेस जो गिरी, वो आज तक नहीं उठ पाई. बिल्कुल उसी तरह का दृश्य मुझे अभी दिख रहा है. शिवसेना के नेतृत्व में एक सरकार बनाने की कल्पना की जा रही है, जिसमें कांग्रेस पार्टी को तीसरे नंबर की पार्टी बनाया जा रहा है. यह निश्चित तौर पर कांग्रेस के लिए घातक होगा. ये जो सरकार होगी, ये लूली लंगड़ी सरकार होगी. इसके भविष्य की गारंटी भगवान भी नहीं ले सकते. और ऐसे में जब शिवसेना ने एक राजनीतिक अस्थिरता निर्माण करने का पाप किया है, तो उस पाप की सजा कांग्रेस क्यों भोगे, यह सवाल मेरे मन में है. और ये सवाल एक अरसे से मैं लोगों के समक्ष रख रहा हूं. मैं कांग्रेस के जो हमारे एमएलएज हैं, उनसे इतना ही गुजारिश करूंगा कि कांग्रेस हाईकमान के ऊपर इतना दबाव मत डालिए. आप अगर अपने आप को असुरक्षित महसूस करते हैं, तो सत्ता में आने के बाद और भी असुरक्षित हो जाएंगे और उसके बाद चुनाव आपके लिए और भी वल्नरेबल हो जाएगा. इसलिए बेहतर होगा विपक्ष में रहें और पार्टी को और मजबूत करें, क्योंकि महाराष्ट्र में कांग्रेस ने वर्षों तक सरकार का नेतृत्व किया है और ऐसे में सरकार का नेतृत्व करने वाली पार्टी तीसरे नंबर पे चली जाए, यह कांग्रेस के लिए बिल्कुल उसी तरीके से घातक होगा जैसे उत्तर प्रदेश और बिहार में कभी हमने गलती की थी. आणि तर राजकीय वर्तुळातून या घडीची एक महत्त्वाची बातमी आहे. उद्या किंवा परवा सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी उद्या किंवा परवा मध्येच या संदर्भात दावा महाविकास आघाडीकडून होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे. उद्या किंवा परवा सकाळी जाऊन त्या ठिकाणी सर्व आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र राज्यपालांना देणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आल्याचं कळतंय. तर आपल्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या किंवा परवा मध्येच सत्ता स्थापनेचा दावा या ठिकाणी महाविकास आघाडीकडून केला जाऊ शकतो. त्यामुळे आता लवकरच सत्ता स्थापनेचा जो काही निर्णय आहे तो त्वरित घेण्याबाबत महाविकास आघाडी जी आहे ती कार्यरत असल्याचं बघायला मिळतंय. तेव्हा आशा करूयात की ही जी शक्यता आहे उद्या आणि परवामध्ये ती खरी ठरावी आणि राज्यामध्ये लवकरात लवकर सत्ता स्थापन व्हावी. महाराष्ट्र राज्यातला प्रत्येक मतदार राजा कधी राज्यामध्ये सत्ता स्थापन होईल याची वाट पाहतोय. महिना उलटून गेलेला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अजूनही राज्यात सत्ता आलेली नाही आणि त्यामुळे निश्चितच या संदर्भात जर त्वरित लवकरात लवकर निर्णय झाला तर आणखीन या सर्व नेते मंडळींना जी उद्विग्न भावना आहे, जो संताप आहे सर्वसामान्य मतदार राजाकडून या ठिकाणी व्यक्त होतोय, त्या संतापाला सामोरं जावं लागणार नाही. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये आता सत्ता स्थापन कधी होणार अशी भावना आहे. त्यामुळे उद्या किंवा परवामध्ये हा जो दावा या ठिकाणी महाविकास आघाडीने केलेला आहे त्यानुसार जर उद्या परवामध्ये जर सत्ता स्थापन या ठिकाणी होऊ शकली तर ती निश्चितच राज्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय असू शकतो. कारण आधीच सत्ता स्थापनेचे ही जी प्रक्रिया आहे ती महिना उलटून गेलेली आहे तरी देखील पूर्ण होताना दिसत नाहीये आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं महाविकास आघाडीनं आता उद्या किंवा परवामध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा या ठिकाणी केलेला आहे. मात्र आपण पाहिलं की राज्यपाल मुंबईमध्ये नसणार आहे, ते नवी दिल्लीत असणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राज्यपालांची भेट जी आहे ती होणार नाही आणि त्यामुळे कुठेतरी असं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही जी भेट आहे ती पुढे जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता महाविकास आघाडीकडून जो दावा केला जात आहे त्या संदर्भात अधिक तपशील घेऊयात. प्रशांत लीला रामदास आमच्या सोबत आहेत. प्रशांत, काही वेळापूर्वीच आपण माहिती दिली की उद्या परवामध्ये अशा पद्धतीनं
सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांना भेटून करणार असल्याचं कळतंय, मात्र राज्यपाल मुंबईमध्ये नाहीये, तर ही प्रक्रिया नेमकी कशी पार पडणार त्या संदर्भात सविस्तर सांगा. दिल्लीमध्ये उद्या राष्ट्रपती भवनामध्ये राज्यपालांची संमेलन होणार आहे. त्या राज्यपालाच्या संमेलनासाठी उद्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जे आहे ते दिल्लीत येणार आहे. पण या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने हा 2 दिवसाचा दौरा ठरलेला आहे, ज्यानंतर 24 तारखेला राज्यपाल महाराष्ट्रात परतणार आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेही उशीर होऊ नये यासाठी नवीन रणनीती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि शिवसेनेने आखलेली आहे. उद्या काँग्रेसच्या आमदारांची बैठक आहे, सोबतच राष्ट्रवादीच्या आमदारांनाही उद्या मुंबईत बोलवण्यात आलेलं आहे. शिवसेनेच्या आमदारांची ऑलरेडी बैठक आहे. या सगळ्यांचे पत्र तयार करून, खास करून या संदर्भात अंतिम निर्णय घेऊन, सोबतच काँग्रेसच्या गटनेत्याच्या वतीने, कारण की गटनेत्याच्या वतीनेच पाठिंबा द्यावा लागतो, ते पाठिंब्याचं पत्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाठिंब्याचं पत्र आणि शिवसेनेच्या पाठिंब्याचं पत्र, हे तिन्ही पत्र, ज्या पत्रांमध्ये सगळ्या आमदारांची नावे असेल, सगळ्यांचा त्यानंतर आमदारांचा क्रमांक असेल, ज्या विधानसभेचा क्रमांक असेल, त्या सगळ्यांचं तो उल्लेख करून पूर्ण पत्रावरती स्वाक्षरी करून हे सगळे पत्र राष्ट्रपती राजवट असल्यामुळे राज्यपालांच्या कार्यालयात जमा करता येईल. राज्यपाल जरी उपस्थित नसले पण त्यांच्या तिथल्या कार्यालयामध्ये जे 24 तास कार्यालय उघडं असतं, अशा प्रकारचे राज्यपालांचं कार्यालय म्हणजे हे जनतेच्यासाठी असतं, असं NCP, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्याचमुळे आम्ही त्या राज्यपालांच्या कार्यालयामध्ये जाऊन आम्ही आमचा दावा देणार आहोत. त्यानंतर राज्यपालांनी निर्णय घ्यावा की आम्हाला केव्हा बोलवायचं आहे. आम्ही आमचं काम पूर्ण करतोय. आता राष्ट्रपती राजवट जे आहे ते मागे कशी घ्यायची आणि त्याचा निर्णय कसा घ्यायचा हे राज्यपालांना ठरवायचं. पण आम्ही आमचं काम करतोय. राज्यपालांना आमच्या वतीने राज्यपाल कार्यालयामध्ये पत्र देतोय आणि त्या पत्राच्या माध्यमातून राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा करतो. हे पत्र उद्या सायंकाळी किंवा परवा सकाळी देण्याची शक्यता आहे. अगदी, म्हणजे राज्यपाल जरी राज्यपाल कार्यालयात उपस्थित नसतील तरी सुद्धा दावा करणारं हे पत्र ते सोपवणार आहेत आणि त्यानंतर जो निर्णय आहे तो राज्यपालाकडून कळवण्यात येईल. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. आणि या महत्त्वाच्या बातमीसोबतच एक छोटं स्वागत. आणि आता बातमी आहे आम्ही दाखवलेल्या बातमीच्या सत्यतेची. न्यूज 18 लोकमतनं सप्टेंबर महिन्यातच बातमी दाखवली होती की मेट्रो 3 प्रशासनानं पुनर्रोपित केलेली 50%हूनही अधिक झाडं ही जगलेली नाहीयेत. आणि आज जेव्हा 3 दिवसांच्या पाहणीनंतर कोर्टानं स्थापित केलेली समिती पण हेच म्हणतीये, तेव्हा आमच्या बातमीची विश्वासार्हता पुन्हा सिद्ध झाली आहे. पुनर्रोपित केलेल्या 1564 झाडांपैकी केवळ 960 झाडच या ठिकाणी 960 झाडं जगलेली नाहीयेत. केवळ 604 झाडच या ठिकाणी जगू शकलेले असल्याचा अहवाल जो आहे तो या समितीने या ठिकाणी सादर केलाय. आणि याचाच आढावा आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोकी यांनी घेतलाय, तो बघूयात. मेट्रो 3 हा प्रोजेक्ट 900 जीवांच्या खुनास कारणीभूत ठरलाय. हे जीव कोणाचे तर झाडांचे. खरं तर सजीव झाडांना काढून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलं खरं, पण ही झाडं जगली नाहीयेत. ही आहे आरे मधली सत्य परिस्थिती, जिथे आपण बघतोय कफ परेड, चर्चगेट, विधान भवन अशा वेगवेगळ्या मेट्रो 3च्या स्टेशनवरनं ही 90 ते 100 वर्ष जुनी झाडं मोठाली खोडाची, मग त्याच्यामध्ये हे असं माझ्या मागे सुकलेलं मोठं वडाचं झाड आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर पिंपळ, अशी जवळपास या एकाच ठिकाणी 20 झाडं सुकली आहेत. आणि तुम्हाला ऐकायला नवल वाटेल की जवळपास 1500 झाडं ही मेट्रो 3 प्रशासनानं पुनर्रोपित केली आणि त्याच्यापैकी वाचली आहेत किती तर अत्यंत कमी, 1500 पैकी 900 झाडं ही सुकली आहेत. आणि हा अहवाल किंवा हा रिपोर्ट कोणाचा आहे तर हायकोर्टानं गठीत केलेल्या एका समितीनं 3 दिवस या झाडांची पाहणी केली आणि या झाडांच्या पाहणीमध्ये हे धक्कादायक सत्य समोर आलेलं आहे की अशी भली मोठी खोडाची 100 वर्ष जुनी झाडं ही भर मे महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आली. एक तर मुळं कापलेली, त्यात धरती तापलेली आणि अशा परिस्थितीमध्ये ही झाडं जेव्हा दुसरीकडे लावली गेली त्यावेळेला मात्र काही झाडं तग धरू शकली नाही. काही म्हणजे किती तर जवळपास एक 900 झाडं थेट त्यांची कत्तल झाली आहे किंवा 900 झाडांचा निर्घुणपणे हत्या झालेली आहे. 2017 साली या मेट्रोच्या कामादरम्यान जेवढी झाडं याच्यामध्ये कापली जाणार आहेत किंवा लावली जाणार त्या सगळ्यांना प्रोटेक्शन मिळावं, संरक्षण मिळावं यासाठी एक जनहित याचिका दाखल झाली होती आणि त्या याचिके अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये नगर महानगर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे शिरूर तालुक्यातून. शिरूर तालुक्यातील शेकडो एकर जमीन वाटपाबाबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत छावा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोट्या खेळून आंदोलन केलंय. शिरूर तालुक्यातील पुनर्वसनासाठी देण्यात आलेल्या जमिनींचं बेकायदेशीर वाटप झाल्याचा गंभीर आरोप
या संघटनेनं केलाय। तर या गेल्या वर्षभरापासून खरं तर ही संघटना या कारभाराची चौकशीची मागणी करत असून याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आज या ठिकाणी छावा प्रतिष्ठानच्या वतीनं हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय। आणि या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतोय। बघत रहा न्यूज 18 लोकमत।